कावेरी, स्वयंपाक व्हायचाच आहे का तुझा? हो, आताच मांडली का? अरे बाबा, मला कामावर जायचं नाही आहे का? आता कुठल्या कामावर जाता? मशीन तर बंद आहे ना. काल तर घरीच राहिले तुम्ही, वापस आले ना. आज आहे म्हणते सुरू, ड्रायव्हर आला दुसरा. असं तर माझी मान हालत होती का? काल तर लवकर स्वयंपाक केली होती. गेले वापस आल्या. काम राहो का नको राहो, स्वयंपाक लवकर झाला पाहिजे ना तुझा. आता म्हटली मी घरीच आहे आणि आता तुम्ही घरीच आहात, करते म्हटली आरामात स्वयंपाक. आरामात करतो वाली. आता आता कसा करू मी? अहो, तर पोह्याचा चिवडा खाऊन घ्या ना, जा. पोह्याच्या चिवड्यावरच राहू का मग? तर कोणाच्या वावरात चालले तुम्ही आज? कोणाच्या वावरात मशीन लागून राहिली? आता मला का माहीत कोणाच्या वावरात मशीन लागते? तर सरपंच भाऊच्या व्हायचाच आहे, त्यांच्याच वावरात आहे सुरू. हो, तर त्यांच्या घरून मग शिदोरी वगैरे येत असेल ना, त्यांच्याजवळ पाठवते डब्बा. नाही तर आणून देईन मी. भाजी कशाची बनवून राहिली तर? तेच तर बाबा, काही समजून नाही राहिला. आज आता रविवार, भाजीपालाही संपला. इथं का मांडली तर मग? भात मांडली तिथं. आता बघते म्हटली भाजीच्या का बनवतं. वरणच बनवते, साधा वरण आणि चटणी बनवून घेते टमाटरची. 2 टमाटर आहेत तर. अहो ना, मग आता तुम्ही चालले तिकडे मशीनवर. बाजार कोण आणेल? तू चालली जाशील ना बाजारला? मी आता कोणासोबत जाईन? एकटी जाईन का? ललिता वहिनी वगैरे जात असतील तर विचारशील. चालली जाशील. गावातल्या किती बाया जातात बाजारला? आता मी कामात असल्यावर जायला पाहिजे ना. 4 वाजे सुट्टी नाही मिळणार का? आले असते 4 वाजे आणि गेले असते. पागल झाली का? 4 वाजे याल म्हणते. सायंकाळी 6 वाजेशिवाय सुट्टी नाही भेटत. 500 रुपये रोजी का असंच देते का? सकाळी 8 वाजेपासून तर सायंकाळी 6 वाजेपर्यंत राहावं लागते. दे लवकर, दे चिवडा. 7:30 वाजून गेले, पटकन दे. हो, देते. मावशी, कावेरी आहे का? हो, आहे. स्वयंपाक करते. काहून? कोणता काम आहे? येईल का म्हणत होती वावरामध्ये कावेरी. कोणता काम आहे वावरात? धान कापून व्हायचंच आहे का? झाला मावशी, धान कापून झाला. ते पसर पडली आहे वावरामध्ये. धान गुंडायचं आहे म्हणून आली होती. येते का तर विचारतो म्हणले. का माहीत बापा येते का तर. आता कालपासूनच आहे घरी. तर काल तुळशीच्या लग्न लावला. काल लावल्या का मावशी? आम्ही परवाच्या दिवशीच लावला. परवाच्या दिवशी गेली होती ना धान कापायला. लावल म्हणलं म्हणून मी सारव सुरव करून ठेवलं होतं. नाही लावलं. मोठी हट्टीली आहे बायको. तिच्या तोंडून निघाला एक वेळ. 15 तारखेला लावून तर 15 तारखेलाच लावलं. आता तुम्ही 2-4 घरी, 4-5 घरी लावले वाटते नाही? 14 तारखेला लग्न. हो ना मावशी, आमच्या घरी, शांतताईच्या घरी, अजून ललिताच्या घरी, अजून हे सूर्यकांतताईच्या घरी. हो बाई, मी सारव सुरव केलं होतं 14 तारखेला. म्हणलं आता हे गेली वावरात धान कापायला तर लग्न लावल बाबा संध्याकाळी यायला ना. सारव सुरव केली मी. तर नाही म्हणते, उद्या लावून म्हणलं ना म्हणते. कोणा सांगितलं म्हणते सारवासाठी म्हणते. मग काल मी नाही सारवली, आत नाही लावली. सारव नाही काहीच कर म्हटले. सारवलं मग तिनंच. मावशी, याल का तर तुम्ही? बोजेगी आपल्याला जमत नाही न्यासाठी. तर मावशी गुंडून द्याल ना. धान जमा करू द्याल. हो, धान जमा करू देऊ शकते. ते गोले बनव आणि विचारून घे. कावेरीला विचारून घे येते का तर. कावेरी, हे कुंता आली आहे. अरे कुंता वहिनी, या. का करून राहिली कावेरी? आता कोणती वेळ आहे वहिनी स्वयंपाकाची? स्वयंपाक करून राहिली. तुमचा स्वयंपाक झाला का? माझा स्वयंपाक म्हणजे आता भाजी फोडणी टाकली आणि आईला म्हटली पाल मी बाया सांगून येते म्हटली. चांगला आहे बापा वहिनी तुमच्या. का चांगला आहे कावेरी? काही नाही, जाऊ द्या. फालतूमध्ये बोलीन तर जमकून जाईल. बोला ना वहिनी, का म्हणता? वावरात येशील का म्हणतो. हे आमच्या इथं गुड्डीचे पप्पा फिरले बापा माणसासाठी. माणसं एकही नाही भेटले. ते वावरामध्ये पसर पडली आहे धानाची. आता 2-3 दिवस झाले पडली आहे तर ते गुंडावं नाही लागतील का? आता मशीन कधी लागते ना कधी नाही. त्या डिबल्या बनवून ठेवावं लागतील. नाही तर आला गेला पाणी तर फालतू फसल वाया जाईल. हो बापा कुंता, ते जमा करून ठेवावं लागते धान. धान जमा केला राहिला, पाणी येईल तरी काही फरक नाही पडत. मग वाटल्यास तो चूर्णा होत बसते. आता तर मशिनी लागतात. मशिनीमध्ये तर एका दिवसात होते चूर्णा. आधी तर बापा 1 महिना लोक चुरत होते बैलबंडीनं. हो मावशी, माझ्या वडिलाच्या घरी तसेच करत होते ना. ते जागा वगैरे सारवत होते, तिथं धान टाकत होते आणि मग हे बैलबंडीनं गोल फिरत होते मस्त. 1 महिना सुरू राहत होता तो तसा त्यांच्या. हो, नाही तर का. आता मशिनी ना 1 महिन्याचं काम 1 दिवसात होते. कावेरी, येशील का मग? वहिनी आता हे पांडूचे पप्पा ते चालले मशीनवर. ते काही सायंकाळी 6 वाजेशिवाय येत नाही. आणि मग बाजार वगैरे करायचा आहे तर मलाच जावं लागेल बाजारला. तर बाजारला का आतापासून जाते का? 4 वाजे गेली तरी होते. आता बढिया 9 वाजे जाऊन आणि 4 वाजे सुट्टी. 1 दिवसाचंच काम आहे म्हणून म्हणली करून घेते बाया. चल ना कावेरी, रोज होऊन जाईल ना. ह्या आत्या येतात का तर यांना न्या. माझा नाही जमत आता स्वयंपाकही व्हायचाच आहे. मग अजून बाजारला जाईन म्हणतो. मी तर जाऊनच राहिली. पहिलेच सांगितलं येतो म्हणून.
आता भांडे कुंडे तर घासून दिलो ना, स्वयंपाकच तर करायचा होता. जमत असेल तर चल ना. नाही ना आत्या, नाही जमत माझ्या. ते कपडे बिपडे टाकले धुवायला, मला का माहीत होता. वहिनी नाही जमत. आधी माहीत राहिला असता तर कपडे नाही टाकले असते धुवायला तर जमलं असतं. आता कपडे भिजू टाकून दिले ना मी. कपडे नाही राहिले असते धुवायचे तर कसं तरी हो म्हटली असती. हो तुझ्याही म्हणणं बरोबर आहे म्हणा. आता कपडे टाकलं म्हणते धुवायला तर. मावशी ये मग. किती वाजे जायचं आहे तर? आज बाजारचा दिवस आहे तर लवकर गेला असता. कोणी बाजार करायला जातात नाही का, तर 9 वाजे जाऊन वावरामध्ये. 4 वाजे सुट्टी मग. का वहिनी 9 वाजेपासून नेता आणि 4 वाजे सुट्टी द्या? 9 वाजेपासून नेता 3 वाजे सुट्टी द्या. आता अंदाजी बोलली बापा. लवकर काम होईल तर लवकरही सुट्टी मिळेल. आता बाया वावरामध्ये किती वाजे येतात त्याच्यावर आहे अवलंबून. 9 वाजे वावरात टच होतील तर 3 वाजे वावरातून निघतील बाया. आणि 9:30 वाजे आल्या तर मग वावरामध्ये. हो येतो 9 वाजे म्हणते ना मी. 8:45 वाजे येतो तुझ्या घरी. 15 मिनिट इकडेच्या तिकडे. का माहीत नाही बापा किती वाजे सुट्टी देशील. धमका तर ढमका. कावेरी मी चाललो, डब्बा पाठवशील मग? हो पाठवते. गेले का हो? गेले वाटते. कायचा डब्बा कावेरी? आता स्वयंपाक नाही झाला ना, ते चालले मशीनवर. आता चिवडा खाल्ला आणि गेले. आता डब्बा पाठवशील म्हणतात. आता कोणाजवळ पाठवीन बाबा? कोणाच्या वावरात आहे तर मशीन? सरपंच भाऊच्या वावरात आहे म्हणत होते. आता देऊन देशील ना, माझ्याजवळच डब्बा देऊन देशील. त्याच्या वावराकडूनच जावं लागेल कुंताच्या वावरात. हो आता बाई माझ्या तर दिमागात आलाच नाही बापा. तुम्ही तिकडूनच जाल. नेऊन घ्याल. आता बाई ते भेदरेनं कांदे कापून द्या बरं, चटणी बनवते. हो कापून देतो ना. आण ना इकडे आण. इकडे ऊन लागते चांगले. इथं बसून कापून देतो. बस एखादा काम सांगितलं इकडे करतो. इकडे उन्हामध्येच बसूशा वाटते. लोकायला दाखवायला. भांडे घासतील तर इथेच बसून घासतील. आता 2 भेदरेनं 2 कांदे कापायसाठी इकडे या आणून देऊ का? राहू द्या मीच कापतो तिकडे. दे बाबा येतो तिकडेच कापून देतो. लोकाला दाखवते म्हणते. अंदरच बनवून घे भांडे घासासाठी. पण अंदर भांडे घासायला जमत नाही का? मला नाही जमत ते उभ्यानं भांडे घासायला. इकडे बसून घासतो तर का झाला? काही नाही झाला घासत जा. नाही ना कोणता नाही जमत माझा. आता ते वापे बिपे करून झाले. लसण बिजू टाकली आहे. आता लसण लावायची आहे. आता लसण लावून टाकेन मग अजून 3 वाजे बाजारला जावं लागेल. काहून तर बाबुराव भाऊ आणत नाही का बाजार? नाही त्यांना उशीर होते यासाठी तर ते काही आणत नाही. मलाच जाशीन म्हणाले. आता लसण बिजू नाही टाकली असती, लसण लावायची नसली असती तर आली असती. मग कालच तर यायला पाहिजेच होता ना सायंकाळी सांगायला. का करता ललिताताई? हे गुड्डीचे बाबा रात्री जेवण करताना सांगायला बसले माणसे एकही नाही मिळाले म्हणून. आता 2 दिवसाची धानाची पसर पडली आहे तर ते गुंडून जमा करून ठेवा नाही लागेल का? मशीन येईल धानाची तर आयता डिबली बनवून पाहिजे ना त्यांनाही. तर म्हणायला बसले जाऊन पाहिजे म्हणतात. भेटतील बाया तर बायाच करून घेऊ म्हणतात. असा म्हणजे धान गुंडायचं आहे नाही. हो धान गुंडून भारे बांधून डिबली करायची आहे. मी का म्हणतो ललिताताई ते लसण उद्या लावाल ना, कपड्यामध्ये काढून ठेवून द्या. काही नाही होत. एका दिवसाचं तर काम आहे. उद्या तर मग खालीच. कुठं जाणार आहात तुम्ही? नाही हो बाबा कुठं नाही जात. पण झाला ना अजून 1 दिवस उशीर होईल. आता कसे करता ललिताताई? चला ना आजच्या आज झाल्या पाहिजे म्हणतो मी. उद्या मशीन गिशीन लागेल तर मग उपा देईल अजून. आपला माल पूर्ण जमा झाला पाहिजे ना. ठेवा टोपलीमध्ये गुंडाळून ठेवा फडक्यात. काहीच नाही होत. मस्त जमते. उद्या पण लावायला जमतात लसणं. आता मागेच लागली बाबा तुई. ते कावेरी माझी ननद तिला चल नाही म्हणली का? गेली होती तिकडेच तिकडूनच आली तर ते कावेरी म्हणते नाही जमत म्हणते. कपडे बिपडे टाकलं म्हणते धुवायला आणि बाजाराला जायचं आहे म्हणते. ते गंगू मावशी हो म्हणते येणार आहे ते. असे किती कपडे धुते बाबा हे कावेरी. आता आली नसते का उद्या कपडे धुतलं असतं. बिजू टाकलं म्हणते ना निर्म्यामध्ये. आता नाही म्हणल्यावर का उचलायचं आहे जबरदस्तीनं न्यायचं आहे वावरामध्ये? नाही हो कोणता. कशाला जबरदस्ती करायची आहे कोणावर माहीत नाही. पण माझ्यावर तर करून राहिली ना. नाही ताई जबरदस्ती नाही करत मी. तुम्हाला चला म्हणते. आता जमते ना लसणं उद्या लावाल तरी जमते. हा पाणी करते. जमा झाला पाहिजे आपला माल. हा पाणी गिनी आला तर सगळी नुकसान होईल. मग डबल उपा देते. पाणी आला का कळपे पलटवा. हो बाबा आमचा हलकादान होता तेव्हा तोडला ना दुसऱ्या दिवशीच पाऊस आला. मग सगळे कळपे पलटावा लागले. धुऱ्यावर मांडावं लागले. पाणी जमा झाला होता बांधेमध्ये तर. हो तर त्याचीच भीती वाटते म्हणून म्हणतो चला उद्या लावायला लसणं. काही नाही होती 1 दिवस लेट लावले तर. मी येईन वाटलंच उद्या लसण लावायसाठी तुमची. मी येईन. हो येते. सोनू सोनू. काय झालं मम्मी? तुझ्या बाबांना आवाज दे बरं. जेवण म्हणत होते. बाबा तर घरी नाही आहेत मम्मी. काय म्हणतो घरी नाही आहेत? वावरात तर नाही गेले? हट बापा यांचाही काही समजत नाही. आता होते म्हटले 15 मिनिटात होते म्हटले स्वयंपाक तरी नाही ऐकले. कोणत्याच कामाची ना मोठी घाई राहते यांना. 5 मिनिट थांबू नाही शकत. येतील ना मम्मी. हो तर वावरात गेले का कुठं गेले सांगून तर जायला पाहिजेच होता.
मम्मी जाऊन पाहू का कुठे गेले ते पप्पाजी? कुठं जाऊन पाहिजे? कुठं फिरशील पागल्यासारखा? राहू दे, येतील. मम्मी स्वयंपाक झाला का? हो झाला बापा, स्वयंपाक झाला म्हणूनच तर तुझ्या पप्पांना आवाज देत होती ना. मम्मी मी जेवण करतो. हो जेव ना तर बापा, भूक लागली तर जेव. झाला स्वयंपाक. ज्या भाऊला पण बोलवून घे, दोघे भाऊ जेवण करून घ्या गरम गरम. हो ठीक आहे ना मम्मी. मम्मी आले पप्पाजी. काऊन रे, काय झालं सोना? काही नाही पप्पाजी, मम्मी बोलवून राहिली तुम्हाला. काय झालं शांता, कशाला बोलवत होती? वा 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 वा, काय झालं शांता, कशाला बोलवत होती म्हणता? जेवणाचं विचारले ना तुम्ही, आणि कुठं गायब होता? सांगू नाही जाता येत का तुम्हाला? अरे कुठं नाही, उशीर आहे म्हणली तू 15 मिनिट, तर म्हणलं येऊन जातो सरपंच भाऊच्या घरून. हो सरपंच भाऊच्या घरी जा का कुठंच जा, सांगायला पाहिजे ना. आता सांगायला आलो असतो शांता, मी इकडे जातो तिकडे जातो म्हणून. वेळ आहे म्हणली 15 मिनिट, म्हणून येऊन जातो म्हटलं. अहो मी काय म्हणतो, ते मशीन येईल तेव्हा येईल. आहे ना धान जमा केला, डिबल्या केल्या आहेत ना. आता ते नांगरणी करायचं बघा बापा, नांगरणी झाल्या पाहिजे आधी. आता ते मका बिका लावायचा आहे ना. हो त्याच्यासाठीच तर गेलो होतो ट्रॅक्टर विचारायला. तर काय म्हणाले मग, आणत आहेत ट्रॅक्टर? कुठं बापा शांता, त्यांच्या वावरात नांगरणी सुरू आहे ना. ते स्वतःच्या वावराची पहिले नांगरणी करतील तेव्हाच तर आणतील. आणि तो दुसरा ड्रायव्हर आला तर ते धानाची मशीनही लागणार आहे, तर मग तिथंच तो ट्रॅक्टर गुंतला राहील त्यांच्या. तुम्ही ना ऐका नाही, 20 एकर जागा आहे आपली. एक ट्रॅक्टर घेऊन घ्या म्हणतो, मागच्या वर्षीपासून लागली आहे तुमच्या मागे. एक ट्रॅक्टर घेऊन घ्या, एक ट्रॅक्टर घेऊन घ्या. ऐकून नाही राहिले. ट्रॅक्टर राहिला तर आपल्याही कामात येते, आणि मग कोणी बोलवला तर त्यांच्याही वावरात होते. आता आपल्या गावात आहेत किती ट्रॅक्टर? एकच ट्रॅक्टर आहे. हो ना, त्या टोलीवर नाही आहे का? हो टोलीवर आहे. तर कधी आणल्या तुम्ही त्यांच्या ट्रॅक्टर? गेलो होतो त्याच्याकडे 2-3 वेळा. त्याचाही ट्रॅक्टर मिळत नाही. त्याचा ट्रॅक्टर तर जास्त बाहेर गावीच जाते. हां तर म्हणूनच म्हणते, ते मिळते ना आता शेतकऱ्यांना ट्रॅक्टर. योजनेतून मिळते, सबसिडीवर मिळते, घेऊन घ्या. हो आता बघावं लागेल, विचारपूस करावं लागेल आणि बघावं लागेल. पाहूच नका, घ्या म्हणतो. मी म्हणतो यावर्षी घेऊन टाका, मग पुढल्या वर्षी लग्न बिग्नाचा पाहावं लागेल. तो विशाल तर म्हणते ना, काही जॉब लागल्याशिवाय मी लग्न करू नाही म्हणून. आता 25 चालू आहे, तरी किती वर्षापर्यंत तो कुवारा राहील? तर 30 वर्षाचा होतपर्यंत जॉब नाही लागेल त्याला, नोकरी नाही लागेल तर का तेव्हापर्यंत कुवाराच राहील का? म्हणते पोरगा तसा, पण आपल्यालाही समजावं लागेल ना. का लग्न करतो असंच म्हणेल का? म्हणून म्हणतो यावर्षी तुम्ही ट्रॅक्टर घेऊनच घ्या. घरी ट्रॅक्टर राहिल्यावर थोडा बोज वाढते माणसाचा. आता हे फसल बिसल विकल्यावर पाहावं लागेल. तुम्ही ना भारी विचारच करता खूप. पाहतो आता पाहतो. हो तर मग ड्रायव्हर आला तर येईल का मग आज आपल्या वावरामध्ये, येईल का मशीन? आता आज माहित नाही बापा, थोडासा बाकी आहे त्या सरपंच भाऊच्या, किती वाजेपर्यंत होते तर येऊ शकते मग 4-1 वाजेकडे आपल्या वावरात. हो का? मग त्यांना जेवण वगैरे द्यावं लागते का? हो आता रात्री लावतील तर मग जेवण बिवण तर द्यावंच लागेल ना. आता बघू कधी येते मशीन, तर मग नंतर त्याचा विचार करू. बनव ना ताट, बनव ना. स्वयंपाक झाला म्हणते ना. हो चला. सोनू मम्मी आहे का? हो आहे ना मावशी, मागे आहे. या ना बाबा, तुम्ही हात वगैरे धुवून या ना. इथे उभेच पाहून राहिले. हो येतो. ताई का करून राहिली? काही नाही ना बापा, बोल ना. कोणता आज येशील का ताई वावरामध्ये? का ना, कोणता काम आहे? ताई ते धान तोडून झाला ना, पसर पडली आहे. 2-3 दिवस झाला, 3 दिवस झाले धान तोडून झाला. तर त्या आपण साक्षगंधाला ज्याच्या 1 दिवसाच्या आधी नाही तोडली होती का? हो बरोबर आहे. तर धान गुंडून झाला नाही ना ताई. काल हे फिरले, माणसं मिळालेच नाही. तर आता म्हणतात बायाच कर म्हणतात, माणसं नाही मिळाले तर. म्हणून आली बाबा. येशील का ताई? 1च दिवस काम आहे ना. तर बाया भेटल्या नाही का? नाही ना ताई, 2घीच जणी मिळाल्या ना. तर म्हणलं तुलाही सांगून देते ना, मी 4 जणी होऊ. आणि हे गुड्डीचे पप्पा आहेत, मग ते तर डिबलीवरच राहतील, डिबली रचायला. हो 1 जण तर तिथंच लागतं म्हणा. आता त्याच्यातही ते गंगू मावशी आहे, तर ते म्हणे मी बोजे वगैरे नेईन नाही बापा म्हणे. धान जमा करू गोला करू देईन म्हणे. ते डोक्यावर वजन मांडून चालणे आपल्याला जमत नाही म्हणे. असं का? कोणता का झालं? अहो वावरात येशील का म्हणते कोणता? ते धान जमा नाही झाला यांचा, तर जाऊ का मग मी? आता मी का सांगू बाबा तुला, जाते की नाही जात तर तुझी इच्छा. हो घरी राहण्यापेक्षा का करू, तर आता आली कोणता तर चालली जाते. मग कोणता येईल ना आपल्या वावरामध्ये. मका बिका लावायला नाही येत का? मी कुठं नाही म्हणलं तुला नको जाऊ म्हणून. तू तर अशी सांगून राहिली. बघितली का कोणता? पाय कोणाला म्हणायला की नाही, शांताराम नाही म्हणते कोणत्याला कोणाच्या वावरात जायसाठी. अशी बोलून राहिली तुझी बहीण. हड बापा, तुम्ही तर काहीच अर्थ काढता. विचारली मी तुम्हाला जाऊ का म्हणून. हो कोणता? आता काही बोलली का मी? नाही ताई, काही नाही बोलली. पण भाऊजी पण बरोबर म्हणतात. तू विचारली ना त्यांना तसं. तुम्ही बापा सारी भाटवे एका माळ्याचे म्हणूया. मला दुसऱ्या बाजूला फेकून देता. मी बहीण राहून माझ्याकडून नाही बोलत, तर कधी आपल्या भाट्याकडूनच बोलते. ये ताई, मग 9 वाजे निघायचं आहे. 9 वाजेपासून का? हो ताई, आता बाजारचा दिवस आहे, तर लवकर जाऊन ना लवकर वापस येणं होईल. मग बाजार करायला जावं नाही लागेल का? हो ना बापा, आज बाजारचा दिवस आहे. पाय मी विसरलीच होती.
ठीक आहे ताई, ये हं. मी जातो आता. माझे जेवण बिवण करावं लागेल मला. हो येईन. हो बाजार आहे ना आज. हो तर बाजार आहे तर जाईन ना बाजारला. हो जास्त भाजीपाला आणून टाकाला. मग मशीन बिशीन लागेल चुरायची, धान चुरायची. तर स्वयंपाक बिंपाक करावा लागेल तर मग पाहिजे ना भाजीपाला आपल्या घरी. हो आणीन. आई कोणता आली का? नाही ना, याचीच आहे. किती वेळची गेली आहे हं? भाजी पहा म्हणलं ना मला, आणि गेली आहे बापा किती वेळची. खोदू बायांना आणते का तर का माहीत. गोष्ट हकालीत बसली असेल. आता भेटल्या का नाही भेटल्या बाया तर का माहित आहे तिला. हो तर पटपट विचारून आले पाहिजे ना. कोणता मिळाले का बाया? फक्त तिघेच जणी मिळाल्या बापा. शांताताई आणि गंगू मावशी आणि ललिता ताई. अरे नाही, हे का नाव आहे बाबा, हे सिटीची मम्मी आणि दुर्गा वहिनी, त्यांच्याकडे नाही गेली होती का? रजनीकडे ना दुर्गाकडे का? हो. गेली होती ना. ते मंजुळा काकूच्या वावरात मिरच्या लावत आहेत तर तिथं जात आहेत त्या. सकाळी चालली होती म्हणते सांगायला. असं का? पाय काल गेली असती तर त्या दोघी जणी आल्या नसत्या का? आई तर मला का माहित, यांनी रात्री सांगितलं ना. कालच सांगायला पाहिजेत होता तर मी कालच बाया सांगून ठेवली असती. आता 9 वाजेत जायचं आहे बापा. आज बाजारचा दिवस आहे तर लवकर सुट्टी पाहिजे म्हणत होते. अरे तर आता तर 8:15 होऊन गेले. चलो मग पटकन जेवण करू. हो तर तुम्ही माणसं बघायला गेले होते ना, भेटला का एखादा तरी माणूस? कुठला बाबा नाही भेटला. मी म्हणलं डिबलीवर राहायसाठी तरी एखादा माणूस भेटून जाईल, नाही मिळाला. आता ते गंगू मावशी तर गोले गोले करूनच देईन म्हणत होती. ते काही बोजेगिजे नेऊ नाही लागणार. चल आता जेवढा होईल तेवढा पाहू आता. बरं चला, तू 9 वाजे म्हणली तर बाजारचा दिवस आहे, मग आपल्यालाही बाजारला जावं लागेल ना. जेवा ना तुम्ही, जेवा ना निघा. भांडे गिंडे राहू दे, गुड्डीसोबत घासून घेईन मी. ठीक आहे. नाही मावशी कावेरी काऊन नाही आली तर? असे किती तिला कपडे धुवायचे होते. विचार ना बापा, ललिता विचार बरा. ह्या कुंताला विचार, म्हणलं नाही का तुम्ही? चल म्हणली, 1 दिवसाची गोष्ट आहे. हो ललिता ताई, मावशी बोलली कावेरीला. कावेरी मोठी हट्टेली बायको आहे. हट्टेली का म्हणते? मोठी महाजिद्दी आहे ते. आता कपडे धुवायचे होते तर मी म्हणलं तिला, तू कपडे धुवून टाक. आणि मी म्हणलं ते चटणी बनवायची होती टमाटरची, तर मी म्हणलं टाकून देतो फोडणी. आणि चल म्हणलं बोलवायला आली तर कुंता तर नाही म्हणते. तिच्या एक तोंडातून नाहीचा फाडा निघाला की नाही तर बस आई गे म्हणा जिद्दीच. आणि मी तर बापा माझ्या लसणा ठेवली तशाच लावायच्या आणि आली. चला ना ललिता ताई लावून दिला. झाला तर ललिता आली तर बरा केली ना. आता नाही भेटले माणसं तर तसाच ठेवतील का? तर माणसापेक्षा आपण कमी कामं करतो का? पाय बरं आलं तर आपण 2 बांधायचे गोले बनवून होऊन गेले. कोणता जवायांना आवाज दे ना, ते बोजेच बांधून राहिले. मग बांधाल म्हणा, पाणी गिनी पिऊन घ्या म्हणा. आता आपण पाणी प्यायला आलो तेव्हाच आवाज दिली त्यांना, या पाणी प्यायसाठी म्हणून. हो म्हणाले ना, पाय ना ताई. हो बोलव बापा कुंता. थोडासे सुपारी सापाडी देईल. माझी तंबाखूची टोपी घरीच राहिली बापा. धरतो म्हणलो तर त्या पुलगावरच राहिली ते. का माहीत मावशी त्यांच्या जवळ आहे का नाही तर सुपारी सापाडी. मावशी तुम्हीच आवाज द्या ना. तुम्हीच आवाज द्या, मग येतील ते पटकन. रमेश. हो आलो. ये ना का पहिले रमेश, मग ते बोजे बांधशील. ये. हो आलो ना मावशी, 2 मिनिट. किती वेळचा आलो करून राहिला. ये पटकन ये. असं लागत असेल जावयांना, झाले पाहिजे लवकर. रमेश होते ना, ये जरासा पाणी गिनी पिऊन टाक बापा. किती वेळची आवाज मारत आहे मग मावशी? मी म्हटले मग अशी तुम्हाला, चला म्हणून पाणी प्यायला. अरे त्या बांधीतले 4-5 होते बांधायचे बोजे, बांधून टाकतो म्हणलो, मग झाला. झाले का मग बांधून? हो झाले. अरे वा, ह्याही बांधीचे गोले बनवून झाले ना. आता पटपट बांधावं लागेल. गोले बनवायसाठी तुम्ही 4 जणी आहात, बांधायसाठी मी एकटाच, त्याच्यामुळे वेळ लागतो. घ्या ना पाणी प्या. हो पेतो. रमेश भाऊ, मावशी काहीतरी म्हणून राहिल्या तुम्हाला. का म्हणून राहिला मावशी? काय नाही बापा, सुपारी पाहिजेत होती. तंबाखूची डब्बी घरीच राहिली माझ्या. अरे पाय, घाईत मावशी मी घ्यायचाच विसरलो. सुपारी नाही आहे माझ्याजवळ, आणि खर्रा घेतो म्हणलं तर खर्राही नाही घेतलं बापा. रमेश तू पण कधीच नाही चारस बापा तू. मावशी कसं आहे, मी रोज काही खर्रा खात नाही. वावरा शेतात यावा त्या दिवशी मग घेऊन टाकावा. वावरात आला का कोणी मागते 2 गळे देणं खाऊ, म्हणून त्याच्यासाठी खिशात ठेवावं लागते. पण आज कसा घाई झाली, त्याच्यामुळे काही मी खर्रा घेतलोच नाही. फूट बापा, तोंडामध्ये काहीतरी पाहिजे माणसाच्या. हो पहा ना, काही खिशात असेल तर लवंग बिवंग. हो का, मी लवंग बिवंग खातो का? काही म्हणते बापा, लवंग बिवंग पहा म्हणून. गुड्डीचे बाबा आता कसे म्हणता, या बांधीचे गोले तर झाले बनून. हो तुम्ही पटोपट बांधतो, तुम्ही हे आणून द्या एकावर एक. आणि मग मी तिकडे टिबलीवर होतो, मग आणा तुम्ही 3 जणी आणाल. मावशी इथं गोले बनवतील बाकीचे बांधीचे. यावर्षी ना खूप झडून राहिला बापा धान. पाणी आला नाही का मावशी, म्हणून. आणि किडाही लागला. हो आमच्या वावरामध्ये खूप सर्व पडला होता. 2 दिवस वेचली मी. सोनूचे बाबाई म्हणत होते सर्व वेचून टाकशील म्हणून.
तेवढा सर्व कसा वेचल माणूस. शांता मी येईन किती काय सर्वात पडला तर होतील मुरे बिरे खायला माझ्या नातवाला धान. हो मावशी येशील उद्या जाऊन मग. हो मी का म्हणतो भारे मोठे मोठे नको बांधा बापा, एकटीला उचलल्या पाहिजे एवढे बांधा. अरे ते बांधितले थोडेसे मोठेच झाले. बोंबलते का आता माहित नाही हे कोणतं. नाही बांधत, मोठे नाही बांधत, लहान लहानच बांधतो. खरंच बोलून राहिले ना, त्या बांधितले मोठे तर बोजे नाही बांधले. नाही बांधलो ना, पाहून घे. खरं नाही वाटत तर तुला. ओ घ्या ना बाबा, हा भारा घ्या ना. डोक्यावर बसून राहिला, तितके वेळची उभी आहे तर तिथे सवाराचंच काम करून राहिले. घेतो ना, थांब ना. हे बरोबर मांडावं लागतात, बरोबर डिबली जमवावं लागते, नाही तर पाणी बिनी आला का घुसते ना पाणी आतमध्ये. हो नंतर सवारा हे आमच्या डोक्यावरचे बोजे घ्या बापा. आधी मान आकडून गेली माणसाची. पहिलेच म्हणली एवढे मोठे मोठे बांधा नको म्हणून, ऐकलं नाही तुम्ही. लहान लहान बांधायला पाहिजे ना, माणसं हो का आम्ही. आणि आता घेऊनही नाही राहिले, पटपट घ्या म्हणतो तर. डोक्यावर बसला तर ठेव, खाली ठेव. हे डिबली सवारू दे मला पहिले आधी. आता खाली ठेव, मग कोण उचलू लागेल. डोक्यावर कोण मांडू लागेल. आणली कशी कशी तर तू. अहो ताई माझ्या डोक्यावर मांडू लागली. ताईच्या डोक्यावर मग ललिता ताईने मांडू लागली, आणि ललिता ताईच्या डोक्यावर मावशीने मांडू लागलं. एवढे वजनी बांधले बापा. थोडा कमी बांधायला पाहिजेत होता. आता खालचे रचायचे होते तर पटपट फेकायचे होते, काही वाटलं नाही. आता वर गेली डिबली. आता तुम्हालाही त्रास होऊन राहिला आणि आम्हालाही. अरे त्या पहिल्या बांधीचेच मोठे झाले, मग ते दुसऱ्या बांधीचे नाही आहेत, छोटे छोटेच आहेत. हो ना जावई, एकटीला उचलल्या पाहिजे एवढे पाहिजेत होते. आता बरा झाला का मावशी आहे म्हणून. नाही तर उपादच आली असती. कोण उचलू लागला असता बाबा, दोघीच जणी आणला असता का आम्ही. यांना वाटलं असेल लवकर झाल्या पाहिजे. हो लवकर झाल्या पाहिजे, पण मानेवर बसून राहिला तर आता. कोणता तू फेक बरं, फेक जोरात फेक. नाही माझ्या हातानं तर उचलूनही नाही होऊन राहिला. इथं डोका टेकून देईन मी. थांब कोणता, माझ्या डोक्यावरचा तेवढा मोठा नाही आहे. मी फेकतो, मग तुझ्या भारा फेकू लागते. हो ललिताबाई फेका बरं तुम्ही. घ्याची भाऊ फेकतो. हो वहिनी फेका. पकडले का भाऊ, पकडले. हो पकडलो. हात सोडा आता तुम्ही.